नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं चॅनलवर स्वागत करतो। चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ संपूर्ण पाहून नक्की कळवा। आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या। यामध्ये उद्धव सेना शिंदे सेना यांची कसोटी लागली होती। त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, दोन्ही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता। मात्र या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि उद्धव सेना या दोन्ही पक्षाला चांगले यश मिळाले। मात्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेला अपेक्षित यश मिळेल असे वाटत असतानाच यावेळी शिंदे सेना महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि उद्धव सेनेला अपेक्षित असं यश मिळालं नाही। आता पुन्हा महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत। मुंबई महापालिकेची ही निवडणूक दोन्ही गटासाठी महत्त्वाची आहे। भाजपला ही मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे आणि उद्धव सेनेचा हा मुंबई आणि संभाजीनगर हे दोन महापालिका बालेकिल्ला समजले जातात। तर भाजपला शिंदे सेनेला सोबत घेऊन उद्धव सेनेचा कार्यक्रम या निवडणुकीत करायचा आहे आणि त्यांचं नियोजन तसं गेल्या 2-2.5 वर्षापासून आपल्याला पाहावयास मिळतं। या निवडणुकीच्या तोंडावरच आता पुन्हा एकदा बाळासाहेबांचे जे विचार आहेत, त्यांची जी विचारधारा आहे ते उद्धव सेना चालवती का शिंदे सेना पुढे चालवती, हा एक प्रश्न निर्माण होतो आणि हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे। मात्र बाळासाहेबांचे वारसदार आम्हीच असे दोन्ही पक्ष, दोन्ही गटाचे नेते सांगतात। खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत असं आपल्याला म्हणावे लागेल। कारण यापूर्वीही त्यांनी आपल्यानंतर शिवसेनेचा वारसदार म्हणून शिवसेना चालवण्याचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली होती। त्यामुळे त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक पक्ष स्थापन केला। ही बाब सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि आता त्यानंतरच्या काळामध्ये उद्धव सेना आणि शिंदे सेना यामध्ये मुख्य सेनेमध्ये फूट पडून हे दोन गट निर्माण झाले आणि खरे वारसदार आम्हीच असे शिंदे सेनेतील लोक म्हणतात, आमदार खासदार म्हणतात आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा आम्हीच पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी अलग होऊन युती धर्म म्हणून भाजपसोबत आलो आणि आम्हाला हिंदुत्वाची विचारधारा पुढे न्यायची आहे। यासाठी आम्ही शिवसेना फोडली आणि आमचीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांचा आहे। तर दुसरीकडे
उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे, खरी शिवसेना आमची आहे, आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला आणि आमचं चिन्ह चोरलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत, त्यांच्या बरोबर जाणारे सर्व गद्दार आहेत असा आरोपही त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणाच्या माध्यमातून केला. आता प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण? एका अर्थाने बाळासाहेब ठाकरे हे असतानाही त्यांनी शिवसेनेचे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सांभाळून घ्यावे असं एक आव्हान मुंबई येथील जाहीर सभेत केलं होतं आणि शिवसेनेचा कारभार सर्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता, सर्व जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. मात्र शिंदे सेनेमध्ये आलेले आमदार आणि एकनाथ शिंदे यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं गेल्या 2.5 वर्षापूर्वी फाटलं आणि 2 गट निर्माण झाले आणि शिंदे सेनेने सत्तेत सहभागी होत सत्तेच्या जोरावर शिवसेना हे नाव मिळवलं, धनुष्यबाण हे चिन्ह मिळवलं आणि उद्धव ठाकरे यांना एक नवीन गट स्थापन करावा लागला, उद्धव बाळासाहेब गट उभाटा, आणि त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं. त्यामुळे आता पुन्हा खरे वारसदार उद्धव ठाकरे असतानाही आम्ही मात्र हिंदुत्वाची जी बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, हिंदुत्वाचा जो विचार आहे, त्यांची जी विचारधारा आहे ती आम्हीच पुढे नेतोय असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामधील सर्व शिवसेना आपल्याकडे जवळपास ओढली. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आजही शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत. मात्र मूळचा जो शिवसैनिक आहे तो अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आजही लढण्याचं बळ मिळतंय आणि तो वेळोवेळी विविध मेळाव्यामध्ये आणि सभामध्ये सांगतायत, मी तुमचा आधार आहे म्हणूनच मी लढतोय, शिवसैनिकाचा आधार असल्यामुळे मी गद्दारांशी लढतोय, असं एक नेहमीचं वाक्य त्यांचं असतं. यामध्ये जो तळागाळातील शिवसैनिक आहे तो आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसून येतो. मात्र आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे सत्तेत असल्यामुळे त्यांच्यासोबत आहे आणि आजही महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटामध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी, आमदार, या माजी आजी आमदार असे प्रवेश करताना आपल्याला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसतात. आणि त्यांनी काही खासदारही, उद्धव ठाकरे गटाचे काही खासदारही फोडण्याची एक भाषा केली, असा दावा केला, आमच्याबरोबर खासदार येणार आहेत. मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांच्या 10 खासदारापैकी कमीत कमी 6 खासदार हे लिगली शिंदे सेनेमध्ये गेले तरच त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तशी त्यांची 6 खासदारांची संख्या असेलच तरच त्यांना उद्धव सेनेतून बाहेर पडता येईल. तीच परिस्थिती आमदाराच्या बाबतीत आहे. मात्र खालील स्थानिक स्वराज्य संस्थे लेवलचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते केव्हाही कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, त्यांना काही बंधन नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता किती फोडाफोडी होते हे आपल्याला पाहावंच लागेल. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी आपला खरा वारसदार ते जर आज असते तर त्यांनी खरा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव घेतलं असतं आणि यापूर्वीही त्यांनी तसं आपलं जाहीर भाषणातून, जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनाच वारसदार घोषित केल्यामुळे अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले
अनेक वेळेस मोठे दिग्गज फुटले, अनेक आमदार फुटले, त्यांचा सक्का पुतण्या राज ठाकरेही फुटला. राज ठाकरे यांनी महानवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष काढला. मात्र शिवसेनेचा जो कारभार आहे तो बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला आपल्याला इतिहास सांगतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हेच वारसदार असतील. आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचा कस लागणार आहे. आणि तसं काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी एका मेळाव्यात सांगितलंच, शिवसैनिकाच्या जोरावर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि तुम्ही म्हणाल तुमची जर तयारी असेल तर आपण ही निवडणूक स्वबळावर लढवू. त्यामुळे त्यांना आपल्या मागे किती जनाधार आहे हे या निवडणुकीच्या माध्यमातून तपासायचे आहे आणि ते स्वबळावरही लढू शकतात आणि तशी तयारी शिवसैनिकांच्या मनाने झालेली आहे असं आपल्याला एकंदरीत ग्राउंड लेवलवर दिसतं. आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत हे दिसूनच येईल. मात्र तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. बाळासाहेब ठाकरे यांचे खरं वारसदार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कॉमेंट्समधून आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थांबतो.